आम्ही बसमध्ये बसलेलो आहेत सरळगाववरनं आणि आता किती वाजलेत रे? 8 वाजता आम्ही सरळगावला बसलेलो आहेत बसमध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहेत पंढरपूरला आणि आमची ट्रेन आमची ट्रेन तिथनं दादरवरनं 11ची का कितीची तरी आहे, आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही तिकीट पण नाही काढलेली आहेत आणि आम्ही फुकट चाललेलो आहेत. आता मजबूत काम 25 एकदम. हा भरत, याचा इकडे बघा कसा बाकडा याचा टकलाच फुटेल. आणि आता आम्ही चाललेलो आहेत कल्याणला. आम्ही सळगावला बस पकडलेली आहे, एकदम फास्ट एक्सप्रेस पकडलेली आहे. आम्ही 2 तास थांबलो. आम्ही 6 वाजता आलेलो सळगावला आणि आता आम्हाला बस भेटले. ओ माय गॉड, बस आता आम्हाला भेटलेली आहे 8 वाजता आणि आता आम्ही मुरबाडला पोहोचणार आहेत आणि मुरबाडवरून दुसरी कुठली तरी गाडी पकडून आम्ही डायरेक्ट कल्याणला, कल्याणवरनं दादरला, दादरवरनं पंढरपूर. आता आम्ही मुरबाडला पोहोचलेलो आहेत. हे बघा आमचे ट्रॅव्हलर्स इथे आलेले आहे मुरबाडला. ट्रॅव्हलर्सनी चाललोय आपण पंढरपूर. आमचे ट्रॅव्हलर्स आलेले आहेत. आम्हाला सगळ्यात मागचे सीट दिलेत त्यांनी. आम्ही ॲडजस्ट करतो कारण आम्ही ॲडजस्ट करणारे पोरं आहोत. आणि हे बाकी बसले तर बघा. निकेश हात कर रे इकडं. निकेश निकेश आणि यो मगाशी राहिलेला होतो मनोज इकडे बघ. आज दाखवला ना. आणि अजय आहे का आमचा लीडर, ज्याला नाही कसला डर तो आमचा अजय लीडर. आमचे ट्रॅव्हलर्स आता निघालेले आहे पंढरपूरला. चला आता भेटू डायरेक्ट पंढरपूरला. मित्रांनो तिकडे आमची गाडीचा ॲक्सिडेंट झाला नॉर्मल. एक रिक्षावाल्या काकांना इजा झाली आहे थोडीशी आणि इथे आम्ही 15-20 मिनटं झाली असेच बसून राहिलो होतो. हे बघा शाळच्या ब्रिजवर उतरलेलो आहेत आणि आता भरतला उडवलं असतं काकींनी. शार्ट स्टेशनला पोहोचलेलो आहेत. हा बघा शार्ट स्टेशन, व्यवस्थित बघून घ्या. शार्ट स्टेशनला पोहोचलेलो आहेत आम्ही. शार्ट स्टेशनवर आलेली आहे ट्रेन. सो गाईज आम्ही आता दादरला पोहोचलेलो आहेत आणि खूप गर्दी होती आणि आता तुम्ही बघू शकता की ही ट्रेन आमची लागलेली आहे इथे आणि आम्हाला जागा नाही आहे. आमची तिकीटं वगैरे बुक नाहीत कारण का आम्हाला तिकीटं भेटली नाही. आम्ही खूप शोधली पण आम्हाला तिकीटं भेटली नाही. ठीक आहे, आम्ही आता कशाला झालं जनरलला चाललेलो आहे आम्ही आणि मग आता आपण डायरेक्ट पंढरपूरलाच भेटूया कारण का मला वाटत नाही जनरलमध्ये आपल्याला ब्लॉग बनवता येईल. तरी पण प्रयत्न करूया. एक मिनटं. ट्रेन भेटलेली आहे आमची आणि खूप काळोख आहे तिच्यामध्ये. ट्रेनमध्ये जागा उरलेली नाही आहे आता आणि यांची नुसती भांडणं चालू आहेत आतमध्ये. आम्ही खूप उशिरा आलो, खूप लेट झाला आम्हाला येण्यासाठी आणि पूर्ण ट्रेन आहे ना ती पूर्ण भरली आहे. मला तिकीट पण नाही भेटलं स्लीपरचं. मग आम्ही जनरल तिकीटं काढून आलेलो आहेत आता आणि अजून एक अजय करून येतोय. आता त्याला पण जागा नाही तर बघू काय ॲडजस्ट करतात ते. हे बघा आमची पोरं आणि आपण पण आता चला आतमध्ये. तारफाला काय आम्हाला शेंगा ही याला काय शेंगा माझ्या खाणार मी. आधी मालकाला भेटलं तुम्ही मरा कर साडेनऊला आले ना. 9:30 आले ना. बुक केले. अरे बाबा 9:30 बुक केले. 9:30 दादागिरी मी इथं बुक केलंय बाबा. सीट माझा आहे. एकदा झाला ट्रेन सुटत नाही असला. सगळ्या चायनीज खाल्ला आम्ही. बोललो नको पंढरपूरवरून आलो व्हेज खाऊ. हे दोघं जण गेलो व्हेज खायला.
पाव काय तर वडापाव ना पाहिजे भाव हे चायनीज खाऊन आमच्याकडे सगळं आता पिस्सा आला ना सगळं जो वाढणावाला हे म्हणे काढला होता डायरेक्ट महाराज नाही आज्याची चुकी आहे मेन नंतर आजा का मारला ना चला तो मारतील बोलतो आता बोलतो तरी तर भाव्या असतं ना भाव्या 100% मॅटर झाला असता होतो तो महाराज झाला असता पोहोचलेलो आहेत मुलुंड स्टेशनला आणि बघू लवकरच पोहोचू. आता तो अजय वडा येणार आहे आणि त्याच्याकडे चकल्या आहेत चकल्या. आता इथं भांडण होणार आहे तुम्ही बघू शकता आम्ही नाही त्यातलेकडे हे बघा अरे नाही ते बॅग तू पकड तिकडचा तांडा दे दाखव ना खरं 70 वाला आहे. अरे 7 आणि ओ म्हणजे 7 बघा अजय आलेला आहे ठाणा स्टेशनला. अजय आलेला आहे नान्या हे बघा नानू गेलता तिकडे ट्रेन मधनं उतरवला चहा आणायला गेलता. इकडनं ट्रेन चाललेली मुंबईला परत पोहोचले आपण लोणावला. चार्जर नाही पुणे आलेला आहे पुणे प्रॉपर पुणे स्टेशन. तो भरत बघा तिकडे जमिनीवर झोपलाय भरत. देव माणूस बघा मामा दिसले नसतील तुम्हाला तिकडे मामा झोपले. पुणे आलाय पुण्याला आता आम्ही पोहोचलेलो आहेत. पुणे तिथे काय होऊ नये सुप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग गाईस. बघा गलिच्छ बापरे कसली मोठी नदी आहे बघा ही. किती मोठी आहे बघ ही नदी. द्या 2 बॉटल. चाय नाही पाणी हरकत तर आम्ही आता कुड्डूच्या वाडीला पोहोचलेलो आहेत. कुर्डुवाडी जंक्शन आणि आता इथे अर्धा तास ट्रेन थांबणार आहे आणि सगळेजण जाणार आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहेत पंढरपूर मध्ये आणि हे बघा सुजित कसा बसलेला आहे वरती. त्यांची गाडी बघा म्हणजे प्रत्येकाला सेपरेट चला आताला हे बघा उतरले. हे बघा गुंडा लोक. हे बघा गुंडे लोक. हे बघा गुंडा. आता आम्ही पंढरपूरला पोहोचलेलो आहेत आणि यांची तोबड बघा आणि 2-3 जण नुसते फोटो काढत आहेत. काय ना हाऊस आहे फोटोची काही समजत नाही मला. मी पण संकेतकडनं फोटो काढून घेतो आता. तर आम्ही आता पंढरपूरला पोहोचलो आणि आता आम्ही चाललो एका रिक्षामध्ये 10 जण. तुम्हाला उतरवला काय कोणती
आपल्या रिक्षेत बसा. भेटत नाहीत आम्हाला गाड्या आणि घोड्या. फायनली ऑटो भेटलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहेत बाबांच्या मठावर. नको, बाबांच्या मठावर चाललेलो आहेत आम्ही. फक्त बाबांच्या मठाचं नाव सांगितलं असतं, बाबांना फेमस केलं असतं, पण बाबा आम्हाला पैसे कमी करत नाही ना. पण त्यामुळे बाबा ज्या दिवशी आम्हाला कमी करणार पैसे त्या दिवशी बाबांचं आपण सगळं आश्रम वगैरे दाखवणार. आणि हा बघा दीपक कसा बसलेला आहे, दीपक का लाल आणि सुजित दरोटे. आणि आम्ही तिघे जण बसले आहेत काका भतीचे. त्यांची रिक्षा घे ना मागे बघ. आणि त्यांची रिक्षा पाठीमागे. ते छोटी मोठी पोरं आहेत ती मागच्या रिक्षामध्ये येतात. आम्ही मेन पोरं पुढे चाललो तिकडे बघायला. तिकडे हॉटेल्स आणि सगळं आम्हाला मॅनेजमेंट बघायला लागणार ना, त्यासाठी आम्ही आता पुढे चाललो. ती छोटी लहान पोरं मागे येत आहेत, बघू आपण. आणि आम्ही बुकिंग केलेलं हॉटेल, पण आम्हाला एक बाबा बोलले की हॉटेलमध्ये तर कोण पण राहतात, आश्रमात राहण्याची जी मजा आहे. मग आम्ही आज सांगितलं आश्रम बघ कसं आहे, भेटू आश्रमात. तर ऐकलं बजेट कमी आहे म्हणून आमच्या गेस्ट हाऊसवर पोहोचलेलो आहेत. गेस्ट हाऊसला पोहोचलेलो आहेत. गेस्ट हाऊसला आता आम्ही आलेलो आहेत. आता तिथे अजय एंट्री वगैरे करेल आणि मग आम्हाला लायविश असा रूम भेटणार. खूप प्रिशियस आणि खूप मोठा रूम असेल. आता वरती चाललेलो आहे. रूम गेलेले आहेत. आम्हाला घर भेटत नाही इथे. धर्मशाळेत आलेलो आहेत आम्ही आता. बघा कशी रूम आहे आमची. ते 2 विंडो आहेत, एक दरवाजा अवतीला. आणि बघा कशी मस्त गॅलरी आहे इथे. आणि हे मधलं पॅसेज. तिकडे आपण नंतर जाऊ. आता आपण थोडा आराम करूया. अजयने केलेली आहे सोय मजबूत. मित्रांनो आम्ही आलो तिथनं इथून काय झोपात काढते सगळे पोरं. हे बघा याची 12 तासामध्ये 36 तास झोपलाय हा. आणि हा 32 आणि 31. बिचारा 5 मिनिटं झोपलाय. आणि हे जेवढं झोपलं तेवढंच जागलेत. हा बरोबर. तुला डायरेक्ट तुला झोप नाही, तुला डायरेक्ट कॉमत गेला. आता आपण जाणार नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी. सगळे पाप धुवणार आणि मग परत कपडे घालून दर्शनाला जाणार. आम्हाला घरची बोलायची तुम्ही काय धर्मशाळेत आहेत का. आज आम्ही धर्मशाळेत आहेत. आज आम्ही कसं पण नाचून खेळू शकतो, कारण आज आम्ही धर्मशाळेत आहेत. आम्ही घरी मस्ती केल्यावर ती घरची बोलतात ती काय धर्मशाळा आहे का. आणि आज धर्मशाळेत आलो ते बोलतात बाबा ओरडेल. नाही घालू नका. चला मित्रांनो नदीवर जाऊया आपण. मस्त पाप धुवायला. पाप केले नाही बोल जरा आपल्या पापांबद्दल. हे बघा ही आहे आळंदीची रांग, पंढरपूरची. ही दर्शनाची रांग आहे. आणि ही आहे चंद्रभागा नदी. चंद्रभागेच्या नदीवर आता आंघोळ करायची आहे. कोण डुबलं तर पापच धुतले त्याचे मग कायमचे. हे बघा कसले मोठे मोठे मंदिर आहेत तिथे नदीच्या किनारी. हे सगळे पारोशी फिरतायत. हे यार रे अजय दादा पडलेले आहेत. अजय दादा पडलेले आहेत. डायरेक्ट पेटी पडलेली आहे. चंद्रभागेला पुरे आलं.
मारा पटकन चला लागलं ओढ्याला हे बघा रे माहित नाही अरे मोबाईल आजा आजा मी पण येणार आहे ना पण इकडनं आधी ती मागून काढ दिसले पाहिजे सगळे इकडे आहे ना ऋषा थोडासा तू यांच्या सोबत आहे ना स्टार्ट ब्लॉग मला ए दिप्या इकडून टाक तिकडे जाशील अरे इकडे टाक ना इकडे येशील ना मारुडी यस दिप्या आला आला तो बघा इस्कॉन टेम्पल आणि हे सगळे त्यांचे पाप धुवण्यासाठी आलेत केला मी हे सगळे पाप केलेले इथे धुवायला आले चंद्रभागेच्या तिरी पानबुडी अरे एकच नंबर टाक मार सगळे पाप धुतलेले आहेत आणि हे बघा इकडे फोटोशूट बघा आहे संकेतचा 32 तास झोपलाय 12 तासाच्या प्रवासात ना इकडे फोटो बघा इंद्रधनुष्य रेनबो आणि मण्याची चालली इकडे काय झालंय म्हणायला चलो बाय बाय तर झालेली आहे आता आमची चंद्रभागेची अंघोळ सगळे चाललेले आहेत परत घरी कपडे चेंज करायला आणि मग आम्ही परत दर्शन घेण्यासाठी परत इथे येणार बघा आम्ही मॅच घेतलेली आहे पंढरपूरला इथे आलेला आहे मित्रांनो बॅटिंग बापरे नेने आउट Ball Rotek repairing. आमचे 2 प्लेयर 2 बॉल मध्ये आउट बघा आमचे 2 प्लेयर 2 बॉल मध्ये आउट एक ऋषिकेश झुंजारराव पहिल्या बॉल मध्ये आउट आणि दुसऱ्या बॉलला दीपक आणि आउट कसं नाही तुम्ही 5 मिनिट इज्जत झाला होता 2 बॉल खेळला पहिला बॉल खेळला ऋषिकेश आणि पहिल्या बॉलला त्याचा विकेट दुसरा बॉल खेळला अजय दीपक आणि दुसरा बॉल आउट आणि अजय खेळलेला आहे 4 बॉल डॉट आणि ओरीला आलेला आहे 0 6 गेलेला आहे 6
रन झालं. जाव जाव आजा जाव दोन जाव गोल्डन जाव जाव अरे मला 2 बॉल रन रे रन मोजा रे रन मोजा. टाकलेला मला जिंकणार आहे मला तर वाटतंय. बॉल दे ना नेहमी आउट ए भाव्या मनाला अक्कल आहे का. दादा पण आउट होणार आहे. त्यामुळे तिकडून पण घेतो ना. म्हणून माणसे आउट झालेले आहेत. त्यांचेच भावेश माणसे 6 सावकार का गेला मित्रांनो गेला. 6 गेला. तो तिकडे ते 2 माणसं उभी आहेत ना तिकडे गेला. भावेशचे लगातार 3 6 बघत आहात तुम्ही. भावेश पॉवर बोलते. काय वर तुम्हाला वरती टाकता येते का बरोबर. सोडली बॉलिंग मग करता येत ना त्याला. खूपच लांब गेलेलं आहे मित्रांनो 6. भूषण तुम्हाला बॉलिंग बिलिंग आहे का नाही. भावेश माणसे तुम्ही तुमची बॉलिंग का नाही दाखवतात. 4 पाहिजे आता 3च पाहिजे. परफेक्ट काय घेतली.
पंढरपूर मध्ये आज लीग हारलो आम्ही. पंढरपूरची लीग हारलेलो आहेत. आमचे स्पॉन्सर नॅनू. तुझी लाज घालवली, तुझ्या नावाने टीम लावली ना काय, असे तुझे धंदे होतात. आप इज्जत घालवली आम्ही इथं पण. राखून जिंकलत. 8 बॉल उरलत आमचे. 1 ओव्हर सोडली त्यांना. असं हारलो आम्ही. ही बघा टीम. 9ला 3 रन आलेल्या. मारला 6 आणि 7 बॉल राहिले आणि समोरची टीम जिंकलेली आहे. आम्ही नेहमीप्रमाणे हारलेलो आहे. चालायचं. परत आम्ही आमच्या हॉटेलवर आलोय. बघा आमचं हॉटेल दाखव तुम्हाला. आता आम्ही चाललेलो आहे दर्शनाला. फुल रेडी वेडी हो. एक नंबर आम्ही ड्रेसिंग वगैरे मारलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात पाया पडायला. भूक पण खूप लागले. थोडं नाश्ता वगैरे करतो इथे काहीतरी आणि मग दर्शनाला जाऊ. तुझ्या बोलतो आपण भाई चॅलेंज घेऊ. तू आतमधला व्हिडिओ काढून नको, नाहीतर मी व्हिडिओ काढून नको. चॅलेंज घेतो का? बोल. नको चॅलेंज नको. कशाला घाबरला? बोल पहिले बोल. घाबरला. देवाच्या दरवाजात बसते नको. आता आम्ही नाश्ता करून मंदिरात जाणार आहेत. मी बरोबर. हा तू बरोबर दिसतं पण चालेल. हे बघा यांना जेवायला नेत का नाही याचा प्रश्न पडत असेल. हे चहा 500 रुपयाचा पेलेत. 8 कप्प्याला ये माणूस. हे जर चहा 500 रुपयाचा पेतात तर हे किती रुपयाचा जेवतील? 500 रुपयाचा जर नुसता चहा पिता तर मग जेवाल किती रुपयाचा? जास्त नाही. 3, 4, 5, 6, 10 हजार रुपयाचं बस. जास्त नाही. नॅनू 100 रुपयाला घेऊन टाक. अरे ही लाईन आहे का काय? एवढी मोठी लाईन बघून ही पोरं घाबरलेली आहेत. बघा यांचे चेहरे बघा. आणि हे बघा जो माळकरी आहे ना, माळकरी अजय, तोच घाबरला. बोलतो आज नको, उद्या जाऊ बोलतो. उद्या सकाळी येऊ बोलतात. ही लाईन कमी होईल तेव्हा. आणि पोरं आहे ती. आता बोलतात इस्कॉनला जाऊ. नको इस्कॉन. काय बोलणार या माळकरी माणसाला? आम्ही लाईनीला उभे राहायला तयार आहेत. मी तर फुल तयार आहे. लगेच तयार आहे. लगेच जाऊ. काय होईल ते. सगळे पोरं तयार आहेत. एवढ्या पोरांचा मूड ऑफ केलाय 2 माणसांनी. अरे लाईनीलाच पांडुरंग भेटतो. हे चाललं त्यांना पास पाहिजे VIP. तर बोलतात गुतली काय ना भटके काय. बाबा मस्त. बाबाने मस्त. चला चला. कुठली वारी? माऊली 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 वारी कुठली तुमची? कुठून? तर आम्ही आता पंढरपूरवरनं मंदिरात जाण्याचं कॅन्सल केलंय आणि आता आम्ही इस्कॉनला चाललो. 8 वाजता बंद होतं. मग चला पटापट. चला फास्ट. आता आम्ही इस्कॉन मंदिरात चाललो. इस्कॉन त्या साईडला आहे आणि
चालत चालवत आम्ही, कारण का आम्हाला आता सध्या काही काम धंदे नाही. वा गावात भवानी येते ना तिथे वेकेन्सी आहे. गावामध्ये जी भवानी येते ना तिथे वेकेन्सी आहे. श्रीफळ आणि नारळ. तुम्हाला श्रीफळ आणि नारळ कुठे देऊ? श्रीफळ आणि नारळ इथे घेता का तिथे डुबता तुम्ही? अजून काढी नाही का? बाबा बंगाल पंढरपुरात पंढरपुरात काही वाजत नाव लागल्या बुडाया वाकडीच्या वड्यावरी. तर आपण आता पंढरपूर मंदिराच्या समोर आता आलेलो आहेत, कारण का कोण लाईनीला थांबत नाही, कोण काय नाही, मॅनेजमेंट नाही आमची बरोबर. मार्केटमध्ये वगैरे फिरू आणि मग त्याच्यानंतर जाऊ घरी जेवायला जाऊ. मग त्यानंतर सध्या तर काही आता प्लॅन वगैरे नाही. मंदिर बघा तुम्ही, पूर्ण लाईन लागले काय. थांब ना एक मिनिट. बघा तुम्ही मी कसा दिसतो आता, मला सांगा पटापट कसा दिसतोय सांगा मला. बस ठीक आहे, होऊ शकता. पंढरपूर आणि सगळ्यांचा लुक बघू शकता तुम्ही. सगळ्यांचा लुक बघा, सगळ्यांचा लुक बघा इकडे. हे बघा कसे सगळे लुक बघा. हरिओम हरिओम नाही, रामकृष्ण हरी. दीपक रामकृष्ण हरी बघ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी पब्लिक. माऊली. अरे रामकृष्ण हरी माऊली. हा ठीक आहे. तुझे रामकृष्ण हरी माऊली बोल. रामकृष्ण हरी थांब थांब माझा बोल. रामकृष्ण हरी माऊली. हा ऋषिकेश रामकृष्ण हरी माऊली बोल. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. चला हे बघा मंदिर बघा, पांडुरंगाची वारी. आणि हे बघा दर्शनाचा पत्ता आहे ना, आणि इकडे फोटोशूट बघा यांचा. भूषण काहीतरी बोल यांना. लाईनला राहिले नाही काय नाही, त्यांचा काय फायदा नाही. छान बघा. नॅनूनी कसा 150 रुपयाचा विठ्ठलाचे प्रतिबिंब हातावर काढून घेतलेला आहे, आणि तो लवकर असा ओरिजिनल असा टॅटू काढणार आहे. अरे वा बघ कसा, बघ दाखव, नीट दाखव चल लांबून. वा एक नंबर. आता आम्ही इथे मंदिराच्या परिसरामध्ये थोडंसं फिरतो. हे लोकांनी लाईनीला उभे राहिले असते तर आता कदाचित आम्ही इथे कुठेतरी असतो. खाली फुकट इकडे तिकडे फिरत बसले, काही केलं नाही. पूर्ण दिवस आजचा फुकट गेला, पूर्ण दिवस फुकट गेला आजचा. नुसतं झोपा काढल्यात आणि बस आराम विराम केला, आणि नदीवर जाऊन फक्त आंघोळ केले तेवढंच, आणि त्याची इज्जत घालवली क्रिकेटमध्ये, बाकी काय नाही केलं. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. डीजे डीजे म्हण्या, राडा होणार, पोरं नाही ऐकणार.
खूप. आता चाललो जेवणासाठी. कुठेतरी चांगलं हॉटेल बघायला लागेल. कोणीच काही खाल्लेलं नाही, सगळं फेकून दिलं सगळ्यांनी. इथली चव बरोबर नाही लागत जेवणाच्या. ठीक आहे, पण सगळ्यांनी टाकून दिलंय. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे सहज फिरायला रात्रीच्या पहाडी. कारण का आम्हाला दर्शन तर आता रात्री 3-4 वाजता आम्ही दर्शनाला जाणार आहे. त्यामुळे आम्ही आता असंच नदीच्या किनारी वगैरे बसायला चाललो. पंढरपूर आता बंद झालेलं आहे आणि सगळी लोक आता घरी चालली ज्याच्या त्याच्या. आणि आम्ही आता चालत सहज एक राऊंड मारायला. लाईट नसेल तर आम्ही जाऊन झोपू, कारण आम्हाला 3-4 वाजता लाईनला उभं राहायचं आहे पहाटे. पंढरपूरमध्ये आवडलेली पहिली गोष्ट चला तर सगळं मार्केट वगैरे बंद झालेलं आहे. हे बघा मंदिर वगैरे सगळे एरिया आता शांत झालेली आहे. बघा त्या बोटीत करा. हे बघा कसं आहे, चिल करतायत बोटींमध्ये लोकांच्या. ना कोण आला ना तर नुसता बांबू. हे बघा सगळी पोरं कशी बसलेत बोटीमध्ये. मी एकच घेतला ना, जो खाऊ दे भेटला ना तुझा अख्खा. तर आता झालेला आहे आजचा ब्लॉग, संपतो इथेच. कारण का उद्या आपण दुसरा ब्लॉग शूट करू, कारण का आता हा ब्लॉग खूप मोठा होईल. आणि उद्या आम्ही दर्शनाला जाणार आहेत, कारण का आज दर्शन घेऊ शकली नाही पोरं. तर मग आपण भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, झोपून घ्या तुम्ही.